मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गोत्यात। मयुरीच्या प्रकरणात महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप, तर राष्ट्रवादीमधूनच रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। वैष्णवी प्रकरणात सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप। आयजी सुपेकरांनी निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना दिला। अंजली दमानिया यांचा आरोप। 2 वर्षांपूर्वी सुद्धा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 ला कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबियांची चौकशी। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासूची चौकशी। फरार काळामध्ये हगवणे पितापुत्राचं कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्य। कर्नाटकातील माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्याकडून रूमचं बुकिंग। कसपटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 5 पथकं रवाना। निलेश चव्हाणला लवकरच ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती। एनडीएमधील घटक पक्षांची उद्या सकाळी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। भाजप शासित आणि एनडीएच्या घटक पक्षाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकीमध्ये सहभागी होणार। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याचीही जोड देणार। पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं। त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजनांकडून राऊतांना निमंत्रण। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशीच्या दरम्यान ब्लॉक असेल। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा। शुभमन गिलच्या खांद्यावर। ऋषभ पंत उपकर्णधार तर करुण नायरचं पुनरागमन। 20 जून पासून 5 सामन्यांची कसोटी मालिका। अभिनेते मुकुल देव यांचं निधन। वयाच्या 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दस्तक चित्रपटातून अभिनय क्षेत्राची सुरुवात। ठाण्यातील कळवा येथील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू। 22 मे रोजी संबंधित तरुणाला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल। कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा।